सगळ्यात मोठी चूक माझी इंटेरियर डिझायनिंग फील्डमध्ये ही झाली की विदाऊट एनी प्लॅनिंग मी जॉबमधनं पळून आले आणि माझी स्वतःची फर्म सुरू करायचा प्रयत्न केला. पण त्याच्यासाठी जे फायनान्सेस लागणार होते, फायनान्शियल बॅकअप लागणार होतं, त्याचा मी काहीही विचार केला नव्हता, जो मला लागला. कारण इनिशियल साईट्समध्ये ॲडव्हान्स पटकन मिळत नाही किंवा कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट द्यायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फायनान्सेस लागतात आणि त्याच्यासाठी आय फील फायनान्शियल बॅकअप हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सेकंड, प्लॅनिंग, की माझ्याकडे आधी साईट्स कामं नव्हती आणि मी माझा जॉब सोडला. तर जॉब सोडताना नेहमी तुम्हाला पुढे काही ऑपॉर्च्युनिटीज यायला लागल्या आहेत, येत आहेत, आणि म्हणून तुम्हाला जॉब करणं जमत नाही तर तुम्ही जॉब थांबवा. पण आधी नवीन ऑपॉर्च्युनिटीज शोधा आणि मगच तुम्ही जॉब सोडा. ह्या काही मिस्टेक्स तुम्ही करू नका, कारण त्या मी केल्या आणि मला त्याचे प्रॉब्लेम्स झाले. पण आय डोंट फील की ते तुम्हाला पण व्हायला पाहिजे, म्हणून मी हे शेअर करत आहे. अशी कुठली गोष्ट आहे की तुमची तिथे चूक झाली इंटेरियर डिझायनिंग करिअरमध्ये किंवा ती नको व्हायला होती, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, म्हणजे बाकी सगळ्यांना मदत होईल. आणि अशाच फन, इंटरेस्टिंग, नॉलेजेबल इंटेरियर डिझायनिंग व्हिडिओजसाठी फॉलो करा.